हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 11 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. शुभा मकरंदला बोलते, उचल ते पैसे. तेव्हा मकरंद बोलतो, नंतर म्हणू नकोस. तेव्हा शुभा बोलते, मकरंद, एक गोष्ट तू विसरलायस पण मी नाही. सीमा चोरून ऐकत असते. शुभा बोलत असते की हा विषय या घरात बोलला जाणार नाही आणि तुझ्यासमोर तर नाहीच नाही. असंच ठरलं होतं ना काय? तेव्हा मकरंद तिथून निघून जातो. बाहेर येऊन सीमाला विचारतो, काय गं तू काय करतेस इथे? तेव्हा सीमा बोलते, काही नाही, हे बघत होती की तू काय करतोयस. तेव्हा मकरंद बोलतो, म्हणजे? तेव्हा सीमा बोलते, अरे आमच्याकडून 5 लाख रुपये तू आईबाबांना द्यायला. तेव्हा मकरंद बोलतो, नाही घेतले त्यांनी, ते जसेच्या तसे आहेत बघ. तेव्हा मकरंद बोलतो, एक मिनिट, तुला काय वाटलं हे सगळे पैसे मी स्वतःकडे ठेवेल? तेव्हा सीमा बोलते, नाही नाही, तुझा गैरसमज होतोय. मगाशी मला तुला हे सांगायचं होतं की आईंना 15 लाख रुपये ऑफर करणं मूर्खपणा ठरतोय. आपल्याला कितीही वाटलं ना की त्यांनी पैसे घ्यावेत, पण ते त्यांना समजण्यापलीकडचं आहे. उगाच काहीतरी फालतू तत्व धरून बसतात आणि आलेल्या लक्ष्मीवर पाणी सोडतात. खरं आहे तुझं. यांच्या डोक्यात काय चालू असतो ना देव जाणे. चांगला त्यांचा शेअर त्यांना द्यायला गेलो होतो, पण नाही म्हटले. म्हणून मी मगाशी तुला म्हणाले की हे पैसे आपल्याकडेच ठेवूयात. तेव्हा मकरंद बोलतो, काय तर म्हणे हे पैसे घेतले तर बोरथळचं घर विकलं असं होईल. तेव्हा मकरंद बोलतो, मला हे कळत नाही, घर विकलं गेलंय, पैसे हातात आले, हे अजून कुठल्या कन्फर्मेशनची वाट बघतायत मला कळत नाही. तेव्हा सीमा बोलते, असं म्हणाले त्या, म्हणजे त्यांचा केस बीस करायचा काही प्लॅन तर नाही ना चालू? तेव्हा मकरंद बोलतो, देव जाणे. तेव्हा सीमा बोलते, पटलं ना तुला? या पैशांचा 3 वाटे करण्यातच भलं होतं, उगाच त्यांच्याशी बोलायला गेला. तेव्हा मकरंद बोलतो, जे झालं ते झालं. तेव्हा सीमा बोलते, बरोबर आहे, आता 15 15 15 नाही, 20 20 20, बरोबर ना? तेव्हा सीमा बोलते, मग माझे 5 लाख रुपये मला देऊन टाक, म्हणजे आपला हिशोब संपला. हे बघ मकरंद, जास्त विचार करू नकोस. एक तर त्यांच्या हातात पैसे टिकलेच नसते, एक तर ते खर्च झाले असते, नाहीतर चोरीला गेले असते. तुला वाटलं म्हणून तू प्रयत्न केलास ना, आता पुढे त्यांचं त्यांचं नशीब. मकरंद बोलतो, तुझे 5 लाख घेऊन जाता. ते समीर आणि यशवंत बाहेर असतात. तेव्हा समीर बोलतो, आपण ना दुसऱ्या वकिलांना कॉल करूया. तेव्हा यशवंत त्याच्या धुंदीत चालत असतो आणि त्याला सर्व भाऊसोबत पालखीची जी मज्जा केलेली असते, पालखीसोबत जे नाचलेले असतं ते आठवत असतं. तेवढ्यात यशवंत थोडा बाजूला येतो आणि बाजूच्या 2 पोरांना विचारतो, पालखी आली ना हो? शिमगा आहे ना आज? समीरला जरा विचित्र वाटतं आणि तो यशवंतकडे जातो. तेव्हा यशवंत विचारत असतो, कधी येणार सांगा ना, अहो असं काय करताय? तेव्हा समीर त्या पोरांना बोलतो की सॉरी, आणि बोलतो बाबा, आणि यशवंतला बाजूला घेतो. तेव्हा यशवंत बोलतो, अरे समीर, शिमगा आहे, पालखी येणार बघ, पालखीच्या समोर नाचायचं असतं. तेव्हा यशवंत बोलतो समीरला, पालखी आली, पालखी, चल चल, पालखी समोर नाचायचं असतं. आणि यशवंत तिथे नाचायला लागतो. समीर त्यांना खूप आवरायचा प्रयत्न करतो. तेव्हा समीर बोलतो, बाबा इथे कोणीच नाही आहे, आपण बोरथळला नाही, मुंबईला आहोत आपण. तेव्हा यशवंत विचारतो, काय मग बोरथळचं घर कुठे? आणि परत त्या पोरांना विचारतो, माझं घर होतं इथे, बोरथळचं घर कुठे आहे माझं? तेव्हा यशवंत समीरला मिठी मारून रडायला लागतो, मला घरी घेऊन चल, मला घरी घेऊन चल म्हणून. यशवंत वेडसर वागायला लागलेला असतो. तेव्हा समीर बोलतो, बाबा माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला घरी घेऊन जाईल. तेव्हा यशवंत बोलतो, मला घरी घेऊन जाशील? मला बोरथळला जायचंय, मला माझ्या देवाला भेटायचंय. तेव्हा यशवंत पुन्हा समीरला मिठी मारून रडायला लागतो आणि बोलतो की मला बोरथळच्या घरी घेऊन जा समीर. तेव्हा समीर समजूत काढतो, ऐका ना बाबा, आपण दोघंच कसं जायचं, आईला पण घेऊन जायला हवं ना? तेव्हा यशवंत बोलतो, हा, शुभाशिवाय कसं जाऊया, तिला पण घेऊन जाऊया. तेव्हा समीर बोलतो, हा मग आपण आता काय करायचं, आपल्या घरी जाऊया, आई घरी आहे ना, आईला तिथून घेऊ आणि आपण तिघं बोरथळला जाऊ. तेव्हा यशवंतने समीरचा हात पकडलेला असतो. तेव्हा समीर बोलतो, बाबा माझा हात कधीच सोडू नका, हा, मी आहे. इकडे शुभा शमूला झालेला प्रकार सांगत असते. तेव्हा शमिका बोलत असते की इतकं सारं घडलं मावशी, अगं तू मला एकतरी फोन करायचा. तेव्हा शुभा बोलते, अगं एवढं सारं काय घडलं त्यात मला सुचलंच नाही गं तुला फोन करायचा बाळा. तेव्हा शुभा बोलते, इथे येऊन तू घडलेलं काय बदललं थोडी असतं, एवढं सगळं घडलं होतं. तेव्हा तेव्हा शमिका बोलते, मी मेंबर आहे ना आता ह्या घराची, मी चांगलं फायर केलं असतं मक्या दादाला, आणि त्याला काय झालंय आजकाल, खूप वियर्ड वागतोय तो. दिस इज नॉट डन यार, किती छान होतं ते बोरथळचं घर. तेव्हा शुभा बोलते, शम्मू, जे काही घडलं ते ताई आणि भाऊजींना कळू देऊ नको हा. तेवढ्यात समीर यशवंतला घेऊन घरी येतो. यशवंत घरात येतो आणि परत म्हणतो, थांब, आणि पटकन दरवाजा बंद करतो. यशवंत खिडकी पण बंद करतो. यशवंत समीरला बोलतो, तू लवकर ती खिडकी लाव. तेव्हा शुभा बोलते, अहो काय झालंय, तुम्ही असे का बंद करताय दारं खिडक्या? तेव्हा यशवंत बोलतो, नजर लागते, लोकांची वाईट नजर लागते, तू एक काम कर, ती खिडकी बंद कर जा आणि आतली पण बंद कर, सगळं बंद करून टाक, म्हणजे लोकांची नजर लागणारच नाही ना. तेव्हा शुभा बोलते, हो मी बंद करते, तुम्ही बसा, मी तुम्हाला लिंबू सरबत आणून देऊ का? खूप दमला असाल ना तुम्ही. तेव्हा यशवंत बोलतो, दमलो, खूप चाललो गो शुभा, खूप चाललो गो शुभा. आणि खूप चालल्यावर मला असं लक्षात आलं, मला जिथे जायचं होतं ना, जे माझं बोरथळचं घर, ते तिथे नव्हतं अगं. तेव्हा शुभा बोलते, मी घेऊन जाईन हा तुम्हाला, आपण जाऊया हा बोरथळला. तेव्हा शुभा यशवंतला घेऊन आराम करायला खोलीत घेऊन जाते. इकडे घमंडे सीमाला बोलतो, या सीमा मॅडम या,
तेव्हा सीमा बोलते, घमंडे, मला ना आज लवकर ऑफिस गाठायचं आहे, तुम्ही प्लीज नारडा सरांना सांगा ना मी आल्याचं, म्हणजे त्यांना भेटून मी लगेच निघेन. तेव्हा सीमा घमंडेशी बोलत असते की घमंडे अहो मी तुमच्याशी बोलते. तेवढ्यात तिकडनं एक माणूस येतो, सीमाला ढकलतो, सीमा खाली पडते आणि तो तिथून निघून जातो. सीमा बघतच असते, नारडाही त्याच्या पाठोपाठ येतो आणि सीमाला न बघताच तिथून निघून जातो. तेवढ्यात तिथून एक लेडी पण बाहेर येते, सगळे तिला गुड मॉर्निंग करतात, ती पण न बघताच तिथून निघून जाते. सीमा तिच्याकडे बघतच असते. तेव्हा घमंडे मागे बघतो आणि बोलतो, ओ सीमा मॅडम तुम्ही अशा खाली का बसले आहात? तेव्हा सीमा बोलते, बसले नाहीये, बाउन्सरने मला ढकललं, अहो पडले मी. तेव्हा घमंडे बोलतो, अच्छा असं झालं का? आपण कसं आहे ना, आमच्या या मालकीनबाईंना बघून भोले भोले पडतात म्हणजे काय हो, लोटांगणच घालतात. तेव्हा सीमा बोलते, म्हणजे या? तेव्हा घमंडे बोलतात, अर्थातच या आमच्या कंपनीच्या मूळ मालकीन श्रीमती दुर्गा नारडा. पाहिला त्यांचा दरारा, पण आज यांच्या मनात असेल ना तर तुमची भेट होऊ शकते. तेव्हा शुभा यशवंतला दरवाजा लावून घेते, बाहेर येते आणि समीरला सांगते की समीर काय झालं? आता ते शांत झोपले, कोणी त्यांना रस्त्यात येताना काही बोललं का? तेव्हा समीर सांगतो, मला काहीच कळत नाही आई, आम्ही वकिलाकडे गेलो, ते साहेब नव्हते आणि आम्ही चालत घरी निघालो. वाटेत मी त्यांना एवढंच म्हटलं की मी दुसऱ्या वकिलांना फोन करतो. मी चालत पुढे गेलो आणि नंतर बघितलं मागे तर बाबा नव्हते आणि अनोळखी 2 माणसांचे बाबा बोलत होते आणि त्यांना म्हणत होते बोरथळ ते पालखी वगैरे. तेव्हा शुभा बोलते, अरे बापरे, त्यांच्या तर डोक्यातनं हा विषयच जात नाही रे समीर. तेव्हा समीर बोलतो, आई त्याच्यापेक्षा विषय पुढे घडलाय, ते रस्त्यावर बोट दाखवून म्हणत होते पालखी आली आणि नंतर त्यांनी चक्क रस्त्यावर खांद्यावर पालखी नाचवली. आई मला काही कळत नव्हतं, लोक माझ्याकडे बघत होते, मी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला की असं काही नाहीये, तर अचानक लहान मुलासारखे रडायला लागले ग. तेव्हा शुभा बोलते, अरे काय सांगतोयस तू, अरे देवा, अरे त्यांचं मन स्थाऱ्यावर नाहीये रे समीर. तेव्हा समीर बोलतो, आई त्यांना खूप धक्का बसलाय मानसिक, आई बाबा बरे होतील ना? तेव्हा शुभा रडायला लागते आणि बोलते, काय सांगू मी पण गोंधळून गेली रे, त्यांना बघितलं नाही कधी असं. तेवढ्यात शुभा बोलते, समीर काही जळण्याचा येतोय का रे वास? किचनमध्ये तर काही नाहीये. तेव्हा समीर बोलतो, बाहेरून येत असेल. तेव्हा शुभा बोलते, यावेळेला कोण काय जाळणारे बाहेर? तेव्हा समीर बोलतो, आई तुमच्या घरातून वास येतो. पटकन ते दोघं पळतात तर शुभा दरवाजा उघडते, तर यशवंत आतमध्ये पेपर जाळत असतो. तेव्हा शुभा बोलते, अहो तुम्ही काय करतायत हे? तेव्हा यशवंत बोलतो, अगं कचरा जाळतोय मी, खूप कचरा झाला होता. तेव्हा शुभा बोलते, कचरा? अहो कुठला कचरा? तेव्हा समीर बोलतो, बाबा थांबवा, अहो घराला आग लागेल. तेव्हा शुभा बोलते, आणि हातात काय तुमच्या दाखवा. तेव्हा शुभा हातातून घेते आणि बोलते की अहो तुमचा आणि भाऊंचा फोटो आहे ना, जाळताय तुम्ही? तेव्हा यशवंत बोलतो, हो. तेव्हा यशवंत बोलतो, अगं खूप वर्षापासून ठेवला होता, उगाच काही उपयोग नाही याचा, उगाच कशाला अडगळ, ते इकडे जाळून टाकतो. तेव्हा शुभा बोलते, अहो ऐका ना, एका फोटोने घरात अडगळ होणार आहे का? तेव्हा यशवंत बोलतो, अगं मग मनाचं काय, तसं जड होतं भरल्यासारखं, हा फोटो जाळून टाकला ना तर बरं वाटेल, शांत होईल. तेव्हा शुभा बोलते, अहो नका असं करू, भाऊ नाही येत तसे. तेव्हा यशवंत बोलतो, अगं एकदाच धीर करायचा आणि मग सगळ्या आठवणी जाळून टाकायच्या. तेव्हा शुभा बोलते, अहो नका असं करू. तेव्हा यशवंत बोलतो, नको करू, अगं या माणसाने विश्वासघात केलाय माझा, या माणसाचा चेहरा सुद्धा माझ्या नजरेसमोर नकोय. तेव्हा शुभा बोलते, भाऊ नाही येतो तसे. तेव्हा यशवंत बोलतो, अगं भोळी आहे तू शुभा, मी याला चांगलं ओळखून आहे, आता याला आपल्या घरातून नष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये. तेव्हा यशवंत शुभाच्या हातातून फोटो घेऊन जाळून टाकतो. ते बोलतो, तो असलेल्या आठवणी जाळून टाकल्या, आता त्रास नाही होणार हो. तेव्हा यशवंत बोलतो, आता एकदम शांत वाटेल. तेवढ्यात सीमा नारडाच्या तिथे जाते. तेव्हा नारडा बोलतो, या मिसेस किल्लेदार, आणि बोलतो, ही माझी मा या मिसेस किल्लेदार. तेव्हा नारडाची आई बोलते, सीमा कशी आहेस बच्चा? तेव्हा सीमा बोलते, मी छान. तेव्हा ती बोलते, बच्चा म्हटलं म्हणून आश्चर्य वाटलं का? तेव्हा ती बोलते, त्याचं काय, आमचा वय, आमचा अनुभव, यापुढे आम्हाला सगळे बच्चेच वाटतात. तेव्हा ती बोलते, घे मिठाई घे. तेव्हा सीमा बोलते, नाही मी गोड खात नाही, मी डाएटवर आहे. तेव्हा नारडाची आई बोलते, ओ डाएट, पैसे खाणार पण मिठाई नाही खाणार, त्याचं काय, अन्न खायचं असतं, पैसा आणि शरीर हे कमवायचं असतं. तेव्हा सीमा बोलते, काय? तेव्हा ती बोलते, आमचे पैसे मात्र पचत नाही, पण हो ही मिठाई नक्की पचेल तुला, घे. तेव्हा सीमा बोलते, सॉरी पण तुम्ही हे काय बोलतायत? तेव्हा ती बोलते, 10 लाख रुपये दिले होते आम्ही तुला, पण त्या घराचे ओरिजिनल पेपर शेवटपर्यंत नाही दिलेस तू. तेव्हा सीमाला त्या पेपरचं आणि ते नारडा आणि घमंडेशी झालेलं बोलणं आठवतं. तेव्हा सीमा बोलते, आणि ते तेवढ्यात ती बोलते की मग तुझी सासू आली तिने इथे, मग तिने तुझी बाजू घेतली. तेव्हा सीमाला तेही आठवत असतं की शुभा आल्यावर शुभा कशी बाजू घेत असते. तेव्हा ती बोलते, त्याचं काय ना बच्चा, आम्ही जरी इथे रोज येत नसलो ना तरी इथली सारी खबर आम्हाला ठाऊक असते. हां, आम्ही आता जास्तीत जास्त या कंट्रीच्या बाहेर असलो तरी आमचे डोळे
आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आमचे डोळे इकडे या ऑफिसकडेच असतात आणि ऑफकोर्स हे इथल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा सीमा बोलते म्हणजे तुम्ही मला आधीपासूनच ओळखतात का? तेव्हा ती बोलते तुला वाटलं असेल मी तुला पहिल्यांदाच भेटते, पण तुझ्याबद्दल आम्हाला जे जे हवं होतं ती सगळी माहिती आमच्याकडे आहे. सो प्लीज ती मिठाई खा आणि पहिल्याच भेटीत नाही म्हणू नकोस, घे. तेव्हा सीमा खाली बसते, मिठाई खाते आणि बोलते ॲक्च्युली मी तुमचे 10 लाख रुपये परत करायला आले होते. नारडा साहेब, आता तुमचा आणि आपला हिशोब चुकता झाला ना? तेव्हा नारडाची आई बोलते आमचेच पैसे घेऊन आमचीच उधारी चुकती करणार आहेस तू? तेव्हा सीमा बोलते तुमचे पैसे कसले? बोरतळचं घर तुम्ही रीतसर आमच्याकडून घेतलं होतं ना, ते हे पैसे फुकटचे नाही आहेत. तेव्हा नारडाची आई बोलते कूल कूल कूल, राग आला बच्चा, आम्ही मस्करी केली, आमचा स्वभाव थोडा मस्करीचा आहे, होईल तुम्हाला पण सवय. तेव्हा सीमा बोलते खरं तर मी तुम्हाला हे विचारायला आले होते की आता मुंबईच्या घराचं कसं आणि काय करायचं? तेव्हा नारडाची आई बोलते मुंबईच्या घराचं ना नक्की करूया, आणि बच्चा हे 10 लाख रुपये ना तुलाच ठेव. तेव्हा सीमा उभी राहते आणि बोलते काय म्हणजे? तेव्हा नारडाची आई बोलते हे 10 लाख रुपये आम्हाला परत देऊ नकोस. नारडा पण बोलतो मा. तेव्हा ती हात थांबवते त्याला आणि ती बोलते ही दुर्गा एकदाच बोलते आणि हे नीट लक्षात ठेव. तुझी देण्याची दानत आहे की नाही आम्ही पाहत होतो, कारण खात्री पटल्याशिवाय आम्ही कोणताही व्यवहार कोणाशी करत नाही. हां, आता तुझ्याशी नक्की करू. तेव्हा हा हिशोब संपला. नवा हिशोब, नवा व्यवहार, मुंबईचं घर, खुश. तेव्हा सीमा बोलते माझी खरंच तुम्ही ग्रेट आहात आणि पाय पडायला लागते. तेव्हा ती बोलते नो नो नेवर, आम्ही तुझी मा नाही आहोत बच्चा, आम्हाला मॅडमच म्हणायचं. तेव्हा ती सीमाला जायला लावते. सीमा तिथून जाते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.